राज्यात दिवसभर धूमधडाक्यात धुळवड साजरी झाली, पण नाशिकमध्ये धुलीवंदनाला एक अनोखी मिरवणूक निघाली। वीर दाजिबा बाशिंग मिरवणूक अशी तिची ओळख आहे। जुन्या नाशिक परिसरातले दाजिबा वीर, अर्थातच बाशिंगे वीर अशी या वीरांची ख्याती। वेगवेगळ्या देवांची वेशभूषा ते परिधान करतात। डोक्याला भरजरी वस्त्र, कानात सोन्याच्या पगड्या, हातात सोन्याचं कड़ं तर पायात जोडा असा वेश धारण केलेल्या वीर दाजिबांची वाजत गाजत मिरवणूक निघते। घरासमोर रांगोळी काढत ठिकठिकाणी औक्षण करत या दाजिबांचं स्वागत केलं जातं। दाजिबांवर फुलांचा वर्षावही केला जातो। या पारंपरिक मिरवणुकीमागे एक आख्यायिका सुद्धा सांगितली जाते। हळद लागलेल्या नवरदेवाची लग्नाची इच्छा अपूर्ण राहिली, त्यामुळे अंगाला हळद लावून डोक्यावर देवाचा मुकुट घेत बाशिंग बांधून आपल्या होणाऱ्या पत्नीच्या शोधात हा नवरदेव फिरतो। तर हे दाजिबा नवसाला पावणारे असून आज त्यांचं दर्शन घेतल्यानं, म्हणजेच धुळवडीला त्यांचं दर्शन घेतल्यानं सगळी दुःख दूर होतात आणि मनातल्या इच्छा पूर्ण होतात अशी आख्यायिका आहे। 300 वर्षांपासूनची ही परंपरा आहे आणि जुन्या नाशिकातील बेलगावकर यांच्याकडे 40 वर्षांपासून हा मान देण्यात आलाय। जुन्या नाशिक मधून या मिरवणुकीला सुरुवात होते। जुनी तांबट लेन, रविवार पेठ मार्गे गंगा घाटावरून परत जुन्या नाशिक मध्ये या मिरवणुकीचा शेवट होतो। दुपारी 2 वाजता निघालेली मिरवणूक दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत सुरू असते। अशा पारंपरिक मिरवणुकीमुळे नाशिक मधलं वातावरण अगदी भक्तिमय होऊन जातं। धार्मिक शहर म्हणून ओळख असलेल्या नाशिकनं गेल्या 300 वर्षांपासून ही परंपरा जपून ठेवली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।